अरे वा मृणाल पण भारी. पण आता स्वतःच्या कष्टाचं चाललंय करू. काय चाललंय करू तू? लंगडी झाली कैरी. काय लागले कैरूला? तर या ठिकाणी पावभाजीसाठी लागणार सगळ्या भाज्या वगैरे मी काढून घेते आहे. या ठिकाणी कॅप्सिकम, टोमॅटो, बटाटा, आलं, लसूण, वाटाणा वगैरे ज्या काही आवडीच्या भाज्या आहेत ते. चलो आता करूयात आपली पावभाजी. तर कुकर घेतलाय, त्यात तेल टाकलंय, कांदा परतायला घातलेला आहे, दुसऱ्या बाजूला फ्लॉवर आणि ह्या भाज्या मी बॉईल करून घेणार आहे. तर मी टोमॅटो, आलं, लसूण याची प्युरी बनवून घेते आणि ही प्युरी भाजीत टाकल्यानंतर भाजीचा कलर खूप भारी येतो. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि सवयीचा मसाला सुद्धा वापरून बघा. तर आज आहे बहिणीचा बर्थडे आणि बहिणीच्या बर्थडे स्पेशल बनव पाव भाजी. तर ह्या बाजूला मी जे काय बोलतात त्याला फ्लॉवर, शिमला मिर्च आणि सेपरेट शिजवून घेते. त्यात पावभाजी मसाला टाकून घेते. सवयीचा पावभाजी मसाला खरंच कमाल लागतो. कांदा आहे, टोमॅटोची प्युरी आहे, आलं लसूण पेस्ट आणि बटाटा आहे. हा वेगळा बाजूला मी शिजायला ठेवला आहे आणि हे थोडंसं शिजल्यानंतर मग त्यात घालणार आहे. ते दोन्ही एकत्र करणार आणि त्यानंतर शिट्टी देऊन घेणार आहे. फ्लॉवर जर डायरेक्ट टाकला ना थोडासा उग्र लागतो आणि कॅप्सिकम सुद्धा असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे मी ह्या दोन गोष्टी बाजूला शिजवून घेते. वाटाणा कधी यात टाकते कधी यात टाकते, डिपेंड कसंही. आता वाजूया शिट्टी. आता ह्याला 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आले आहे गावात पाव बनायला. ही शेतावरची कॅप्सिकम आहे आणि हे हळदी कुंकू आदित्याने लावले. माझा नवरा इतका नास्तिक नाही म्हणता ना, पण त्याला आवडत नाही देवपूजा. पण आता स्वतःच्या कष्टाचं फळ आले तर त्याची मस्त देवपूजा केलेली आहे पोरानं. बघितलं का हा वाईट मुलगा कुठं चाललंय? माझ्या घरचं काही असलं ना हा मुलगा कधीच येत नाही. काय सांगू तुम्हाला मी माझं डेडिकेशन. थांब रे, तुझ्या घरी कार्यक्रम असू दे, मी पण माझं डेडिकेशन दाखव. नेहमीच्या दुकानात जातो आम्ही पाव घ्याय, तर ते बंद आहे आज बेकरी. मला फारच वाईट वाटते जेव्हा पण मी काहीतरी प्लॅन करतो होतो मला माहिती मला किती आनंद होतो. तर आता पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे आणि आपण भाज्या यातल्या ज्या आहेत त्या मॅश करून घेऊयात आणि वरतून देऊयात मस्तपैकी आता छान तडका. तर आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी इथे शिरा सुद्धा बनवून घेतलेला आहे. माझी बॅग रेडी आहे. सो इथे केक आहे, पाव आहे, ह्याच्यात शिरा आहे आणि खाली आहे पाव भाजी. लेट्स गो. बाय स्नोदू, टाटा. कोण आहे त्याच्यावर? पॉकीमॉन. आदित्य मामा सारखं. बापरे, हे बघा हीच मुलगी. लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायची आहे. हीच ती मुलगी. रहस्य दॅट इज अ सिक्रेट. कसं वाटतं अरेंज मॅरेजची स्टोरी सांग बरं तुझी. चांगलं वाटतं. तुझी स्टोरी सांग का बरं हो. त्यांच्या घरात बेसिंग होतं. हा मृणालला बघायला गेलेला तेव्हा तिथे वरण भात चांगलं होतं त्यामुळे त्यांनी लग्न केलेले. अरेंज मॅरेज. मृणाल पण भारी. अरे बर्थडे गर्लला विश करायचं राहिलं. हॅपी बर्थडे. तुझा काय एक्सपिरियन्स मृणाल अरेंज मॅरेज वाला? चांगला आहे. अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत पण तरी पण चांगला आहे. तू का बरं हसतोय? तू खाल्लीच नाही. नंबर झाली पावभाजी. याने खाल्लीच नाही तरी असं केलं. अरे खाल्ली मी. खाल्ली का? स्वतः बर्थडे सोडून आम्ही रक्षाबंधन सुरू केले. काका काकू येत जर आम्ही केक कट करायला त्यांची वाट बघतो आणि तोपर्यंत आपण रक्षाबंधन साजरा करून घेऊयात. आद्या ती लग्न करती तू नसताना. रक्षाबंधन तुझ्यापासून आम्हाला ती पण खात नाही गोड. प्रणाली ती पण गोड खात नाही. गोड खाते पण गोड बोलते फक्त.
बरोबर. रूपम प्रणालीला फोन केला काय खाऊ मी. दाजी जेवले नव्हते. हॅलो. हॅलो. हे बघ तू केक काय हॅपी बर्थडे कोणाचा. पुढचं नाही येत. अरे अरे वा. Happy birthday to you. आणि बर्थडे अरे वा वा वा. काय मम्माचा बर्थडे काय रे ध्रुव. हॅपी बर्थडे.